त्यावेळेस मी पाहिलं की हिंदुत्वाचा सागर जनसागर वर्षागणिक वाढतोय. खरं म्हणजे हिंदुत्वाची लाट, शिवभक्तांची लाट, शिवभक्तांचा महासागर इथं मला पाहायला मिळाला. आणि हे काम संतोष बांगर याच्यामुळे मला हे दर्शन मिळालं. शिवशंभोचं, शिवभक्तांचं. आणि किती काही झालं तरी सुद्धा मी या कावड यात्रेला हजेरी लावणार म्हणजे लावणार. संतोषने मला सांगितलं भरपूर पाऊस पडला. मी म्हणालो अरे पाऊस पडला म्हणजे कावड यात्रा इकडे पांगली का काय. पण पाऊस पण पाहिजे होता. बळी वरून राजाने पण इथं तुमच्या कावड यात्रेला आशीर्वाद दिला. पावसाचा वर्षाव झाला आणि बळीराजा सुखावला. खरं म्हणजे मी त्या दिवशी वर्ध्याला गेलो होतो. आणि वर्ध्याला गेलो अगदी सभेच्या ठिकाणी वरून आम्हाला हेलिपॅड दिसत होतं. पण पायलटनी हेलिकॉप्टर उतरवलं नाही. म्हणाला खाली पाऊस आहे. म्हणालो ठीक आहे प्रयत्न करा. तर म्हणाला नाही करता येणार पाऊस आहे. आणि मी वापस गेलो नागपूरला आणि बाय रोड वर्ध्याला पोचलो. तिथं गेल्यानंतर तिथले सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी म्हणाले की इथं जर आज पाऊस पडला नसता तर दुबार पेरणीची वेळ आमच्यावर आली असती. आणि मग आज वरून राजा पण आपल्यावर प्रसन्न झाला. खऱ्या अर्थाने ज्याचं चांगलं काम त्याच्या पाठीशी भोलेनाथ महादेव आणि परमेश्वराची कृपा असते. आणि म्हणून संतोष बांगर यांनी मगाशी सांगितलं की अनेक लोकांना त्यांनी यापूर्वी कावड यात्रेत बोलावलं. पण काही लोक कार्यकर्त्यांना नोकर समजतात, कसपटा समजतात, कार्यकर्त्यांना घरगडी समजतात. आणि बाळासाहेब कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे, सहकारी समजायचे. आणि मग संतोष माझा सहकारी आहे. आणि म्हणून ज्यांना खरं म्हणजे कावडीमध्ये श्रावण बाळाने बसवलं होतं ना आईवडिलांना, आता ज्यांना स्वतःच कावडीत बसायचं ते कसे येतील तुमच्या चावडीवर. ते दुसरीकडे फिरत असतात थंड हवेच्या ठिकाणी. त्यामुळे कार्यकर्त्याची जी भावना आहे, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि मी जेव्हा सीएम होतो तेव्हा म्हणायचे लोक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो अरे बाबा मी सर्वसामान्याचा माणूस आहे, मग सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा. मग मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता मी डीसीएम आहे, डेडिकेटेड टू कॉमन मॅन. हे सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये. आपण कुणामुळे सत्ता भोगतो? या सर्वसामान्य लोकांमुळे. आणि म्हणून हा सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे, आमचा केंद्रबिंदू आहे. त्याच्यासाठीच जगायचं आहे, त्याच्यासाठीच विकास करायचा आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाचा कालावधी मगाशी संतोषनी सांगितलं. माझ्याकडे आलेलं पत्र मी कधीही किती पैसे लिहिलेत, किती फंड पाहिजे याचा कधी विचार केला नाही. काम कुठलं आहे? विकासाचं काम आहे. लगेच सही करून विकास निधी तुमच्या खात्यात जमा व्हायचा. किती तुला मिळाले पैसे? 2600 कोटी तुमच्या या संतोष बांगरला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न मिळालेले. संतोष बांगरला 2600 कोटी विकासासाठी 2.5 वर्षात
2600 कोटी रुपयाचे महाराष्ट्रातल्या जिथं जिथं आवश्यकता आहे, जिथं जिथं विकासाची गरज आहे, तिथं तिथं ते पैसे देण्याचं काम केलं. मुख्यमंत्री सहायता निधीमधून तुमच्या या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी रुपये दिले, हजारो लाखो लोकांचे प्राण वाचवले आणि अगोदरच्या सरकारमध्ये 2.5 वर्षात 3 कोटी रुपये. कारण तेव्हा तिकडे पेनच नव्हता. माझ्याकडे 2-2 पेन ठेवून मी सह्या करता शाही कधी संपायची माहित नाही. अरे हे पैसे सर्वसामान्य लोकांची आहेत, गोर गरिबांची आहेत. सरकार गोर गरिबांसाठी असतं, कष्टकऱ्यांसाठी असतं, शेतकऱ्यांसाठी असतं. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण राबवली. आणि संतोष, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेने विरोधकांना 4 मुंड्या चित करून टाकलं. विरोधक म्हणाले लाडकी बहीण योजना चुनावी जुमला आहे. पण हा एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले. अरे म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार परत घेईल. मग निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये हे पैसे अडकवायचे असा त्यांचा डाव होता. मी आचारसंहितेच्या महिन्यांचे पैसे पण त्यांच्या खात्यात आगाऊ जमा केले आणि लाडक्या माझ्या बहिणींनी त्यांचं मंत्रिमंडळ तयार केलं होतं. त्यांनी कुणाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, पालकमंत्री सगळं वाटप झालं. 5 स्टार हॉटेलची बुकिंग झाली. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले. माझ्या लाडक्या भावांनी पण भरपूर मतांचा वर्षाव केला. लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या ज्येष्ठांनी, लाडक्या वारकऱ्यांनी, तमाम लोकांनी या महायुतीच्या 2.5 वर्षाच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केलं आणि अतिशय ऐतिहासिक विजय. तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीला कधी मिळाल्या नव्हत्या. 232 जागा मिळाल्या. आता दुसरी इनिंग आमची सुरू आहे. देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. या राज्याला पुढे नेण्याचं काम आपलं करायचं आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यात, जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. हा आमचा अजेंडा. खुर्ची आमचा अजेंडा नाही. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार कोणी तुडवले, बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले, हिंदुत्वाचे विचार कोणी सोडले. आणि म्हणूनच संतोष हा हिंदुत्वाचा जागर बघण्यासाठी त्याला हिम्मत लागते, धाडस लागते, त्याला मोठं मन लागतं. आणि म्हणून हा इथं आल्यानंतर हिंदुत्वाचा जागर पाहायला मिळाला. कारण हे हिंदुत्व, हा भगवा, हा महादेवाचा शिवशंभोचा सर्व हा शिवभक्त आहे. त्याचं दर्शन घ्यायला पण नशीब लागतं. आणि म्हणून संतोष म्हणाला ते बरोबर आहे. ज्याने या कावड यात्रेकडे पाठ फिरवली त्याचं सगळं पालतं झालं. आणि म्हणून आज या राज्यातल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने, आम्ही जेव्हा उठाव 2022ला केला त्यावेळेस हा संतोष बांगारला एक फोन केला मी. अरे तू सच्चा बाळासाहेबांचा कार्यकर्ता, हिंदुत्वाचा कार्यकर्ता, भगव्याचा शिपाई आहे. लगेच काही बोलला नाही, मागचा पुढचा विचार केला नाही, माझ्या सोबत आला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 50 आमदार
या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवून आपण ऑपरेशन तख्ता पलट करून टाकलं. सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. कारण हा एकनाथ शिंदे शब्द देतो तो शब्द पाळतो, हा विश्वास सगळ्यांना. कुठला तरी डायलॉग आहे ना, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. तसाच हा एकनाथ शिंदे पण आहे. बाळासाहेब सांगायचे, आनंद दिघे साहेब सांगायचे, शब्द देताना एकदा नाही 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण शब्द एकदा दिला की मागं फिरणं नाही. हा शब्द एकनाथ शिंदेचा. आणि म्हणून जे जे आम्ही बोललोय या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, ही लाडकी बहीण योजना कुणीही किती आरोप करू दे, खोट्या अफवा पसरवू दे, पण लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. माझे लाडके शेतकरी आहेत, त्यांनाही जे आम्ही वचन दिलंय ते आम्हाला माहित आहे. ज्येष्ठांसाठी योजना असेल, माझ्या लाडक्या भावांसाठी योजना असेल, लेक लाडकी लखपती योजना असेल, या सर्व योजना टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. प्रिंटिंग मिस्टेक आम्ही म्हणणार नाही, चुनावी जुमला आम्ही म्हणणार नाही. मला आठवतंय एकदा काँग्रेस सरकारमध्ये वीज बिल माफ करतो म्हणून निवडून द्या म्हणाले. निवडून आल्यानंतर धडाधड विजेची बिलं सोडली, शेतकऱ्यांना वीज बिल भरायला लावलं. पण आपल्या सरकारने 7.5 HP मोटर पंपाची वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आता 10% विजेचं बिल कमी करण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या हा आमदार कसा असावा, आमदार तर 2600 कोटी रुपये 2.5 वर्षात काम केलंच, परंतु आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला धर्म, हिंदुत्व वाढवण्याचं, जागवण्याचं काम हा तुमचा संतोष बांगर करतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून मध्ये मध्ये कधी कधी तो रागापोटी काहीतरी करायचा. मग मी त्याला एकदा फोन केला, बोला संतोष आता बिलकुल हे सगळं बंद. जेव्हा कोणी अन्याय करेल, अन्याय करणाऱ्या माणसाला कायद्याने आपण जरब बसू. त्यानंतर संतोषने एकदम ते आज्ञाधारक शिवसैनिकासारखं ऐकलं. आणि मी मागच्या बैठकीत तू नव्हता कार्यकर्त्यांच्या, तुझं नाव घेतलं, बाकी लोकांना सांगितलं संतोष बांगरचा आदर्श घ्या, संतोष बांगर कसं वागतोय तसं बघा. आणि म्हणून मी आणि एवढंच सांगतो, थांबा घाई करू नका. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कावड यात्रा म्हणजे फक्त शिवभक्तांची मिरवणूक नाही, तर ती आपल्या सनातन धर्माच्या आध्यात्मिक परंपरेचं प्रतीक आहे, हिंदुत्वाचं प्रतीक आहे. आणि म्हणून शिवभक्त हजारो किलोमीटर अंतर चालत पवित्र गंगाजल आणून भगवान शंकराला अर्पण करतात. या त्याग आहे, समर्पण आहे आणि एकजूट आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, चल पड़े है कांधे पे गंगा जल उठाए, चल पड़े है कांधे पे गंगा जल उठाए, भोले की भक्ति में सब कुछ भुलाए. पैदल ही नापे मीलों की दूरी, पैदल ही नापे मीलों की दूरी, हर हर बम बम की गूंज है पूरी. आणि म्हणून हे महादेवाचा उत्सव आहे. महादेवाचा उत्सव, हिंगोलीतली कावड यात्रा देशभर गाजती आहे. इथं भगवा महासागर पसरलाय. आपण आतूनही भगवे, बाहेरूनही भगवे आहोत. आपण सरड्यासारखे रंग बदलणारे नाही, हिंदुत्वाची बेईमानी करणारे नाही. आतही भगवा, बाहेर भगवा,
चारीकडे भगवा. आणि म्हणून आपण शिवभक्त आहोत, शंभू महादेवाची लेकरं आहोत. आणि शिवछत्रशंकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत आहे. शिवराय हे आपलं आराध्य दैवत आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या नावातच शिव आहे, शिवसेनेच्या नावातच शिव आहे. आणि सर्वसामान्य लोकांसाठी अहोरात्र झटणारी शिवसेना ही तुमची आहे. आणि ज्यांनी शिवसेना काँग्रेसच्या जोखडात बांधली ती सोडवण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून भगवा दहशतवाद, भगवा सफाई हमारा काम है. मुंबई ट्रैफिक स्लो होगा लेकिन हमारा सर्विस फास्टर है. Nook and Corner makes your life easy. Book now through our website www.nookandcorner.org. मुंबई बॉम्ब ब्लास्ट मध्ये शेकडो लोकांचा जीव घेणारे जेव्हा सुटले तेव्हा आनंदोत्सव साजरा करत होते. ही कुठली देशभक्ती आहे, हे कुठलं देशप्रेम आहे. अरे साध्वी प्रज्ञा सिंग यांनी सांगितलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत साहेबांचं नाव टाका, या देशाचे प्रधानमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजींचं नाव टाका. म्हणजे हा भगवा दहशतवाद आणि भगवा आतंकवाद याच्यावर शिक्कामोर्तब होईल. किती लाचारी, किती मतांची लाचारी, मता मिळवण्यासाठी, वोट बँकेसाठी किती खालच्या थरावर तुम्ही जाणार. ऑपरेशन सिंदूर कामयाब झालं. पाकिस्तानला बरोबर धडा शिकवला ना, जशाच तसा धडा शिकवला ना. ईट का जवाब पत्थर से पाहिजे होता ना, खून का बदला खून से पाहिजे होता ना, गोली का जवाब गोले से पाहिजे होता ना. तो देण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने केलं. पाकिस्तानला त्याची जागा दाखवली. देशाचे प्रधानमंत्री मोदीजी हे लष्कराच्या मागे उभे राहिले, त्यांना पण आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम काय करतात. म्हणाले किती ड्रोन पडले, किती मिसाईल फुकट गेले. ही निर्लज्जपणे प्रश्न विचारता तुम्ही. या लष्कराच्या कर्तृत्वावर सवाल खडे करता, प्रश्न उभे करता. तुम्ही हे नाही विचारलं बॉम्बस्फोटमध्ये किती लोक बळी गेले, शेकडो लोक मेले, त्यांचा हिशोब नाही विचारला. पहलगाम मध्ये झालेला हल्ला, या लाडक्या बहिणींच्या कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं त्याचा हिशोब नाही विचारला. आणि म्हणून हे कुठलं देशप्रेम आहे, ही कुठली देशभक्ती आहे, हे कुठली राष्ट्रभक्ती आहे. आणि जे देशभक्त राष्ट्रभक्त मोहनजी सारखे, मोदीजींसारखे, त्यांना तुम्ही आरोपी करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही पाकिस्तानची बोली बोलू लागलेत. आज मला वाटलं कोर्टाने काहीतरी राहुल गांधींना सनसनीत चपराक हाणली आहे. आता तरी सुधारतील का माहित नाही. पण आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हा जल्लोष बघून, हा हिंदुत्वाचा जल्लोष, हा हिंदुत्वाचा उत्सव बघून अनेक लोकांना ॲलर्जी झाली असेल, अंगावर पुरळ येईल, पोटदुखी वाढेल. पण इथं आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढलाय. ज्यांच्या पोटात पोटदुखी येईल त्यांना फुकट मोफत दवाखान्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण काढलेला आहे. आणि मग वोट बँकेचं राजकारण करता करता लोक आपला धर्म विसरले. आणि याला किती आपण काय म्हणू शकतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यांना खऱ्या अर्थाने भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना, हिंदू द्रोहींना ही जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण जे हिंदुत्ववादी आज शिवभक्त इथं जमा झालेत हे त्यांना कधी सोडणार नाही. आणि म्हणून जो सागर माझ्यासमोर उसळलाय त्यांना सांगतो, सगळ्यांना डोळे भरून बघा.
हा हिंदुत्वाचा जनसागर आहे, हा भगवा सागर आहे. आणि मगाशी संतोष म्हणाला की शिवशंकराने तिसरा डोळा उघडलेला आहे, लवकरच समजेल त्यांना. आणि म्हणून तिसरा डोळा उघडल्यावर काय होतं माहित आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, शिवरायांचा भगवा हा दहशतवादाचा आहे का? वारकऱ्यांचा भगवा दहशतवाद आहे का? प्रभू रामचंद्राचा भगवा दहशतवाद आहे का? हिंदुत्वाचा भगवा दहशतवाद आहे का? आणि म्हणून मराठवाड्यांच्या संत महात्म्यांनी भगवा महाराष्ट्रभर देशभर फडकवला. त्यांचा भगवा दहशतवादी ठरवण्याचं पाप तुम्ही केलंय, हे कुठं फेडणार पाप? आणि म्हणून भगवा का परिधान है भगवा, भगवा का परिधान है भगवा, उगते ढलते सूरज का रंग है भगवा, त्याग और बलिदान का रंग है भगवा, भारत की संस्कृति का रंग है भगवा, सनातन धर्म की पहचान है भगवा, प्रगति और विकास का रंग है भगवा. आणि तुमच्या सगळ्यांचा माझ्या सकट रंग आहे भगवा. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, भगव्याची ॲलर्जी असणाऱ्या लोकांनी स्वतःला भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे, या देशाचा देशप्रेमी जो आहे, देशभक्त, या देशावर प्रेम करणारा कुणी असू द्या, कुठल्याही जातीपातीचा धर्माचा असू द्या, तो आपला आहे. पण या देशाच्या विरुद्ध पाकिस्तानचे गोडवे गाणारा, तो कुठल्याही जातीपातीचा धर्माचा असू दे, तो आपला दुश्मन आहे. हे बाळासाहेब सांगायचे. तोच विचार आपण पुढे नेतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, अरे ऑपरेशन महादेव केलं, त्या आतंकवाद्यांना मारलं, त्याच्यावर पण ऑब्जेक्शन उठवलं, महादेव का नाव दिलं? अरे हा महादेवाचा तिसरा डोळा तुम्हाला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. या देशातली जनताही बघेल आणि हे सर्व शिवभक्तही बघतील. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हिंदू माणूस हिंदुत्व सहिष्णू आहे, कधीही दहशतवादी तो नसतो. हिंदुत्व ही एक जीवनशैली आहे. आणि म्हणूनच हिंदू धर्माला बदनाम करण्याचं पाप तुम्ही केलंय. हे तमाम शिवभक्त तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. मी आपल्याला एवढंच सांगतो की कावड यात्रा संतोष बांगर यांची आता फक्त हिंगोलीत राहिली नाही, हिंगोलीपुरती मर्यादात नाही राहिली. आता हे महाराष्ट्रभर देशभर या कावड यात्रेचं जे नाव आहे ते नाव पसरलंय, कीर्ती पसरली आहे. एवढे हजारो लाखो लोक, एवढ्या किलोमीटरच्या लांब लांब रांगा आपण पाहिल्या. भर पावसामध्ये देखील एकही शिवभक्त हटला नाही. याला म्हणतात खरा शिवभक्त, खरा हिंदुत्ववादी आणि म्हणून खरा देशभक्त. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही आपली संतांची भूमी आहे. आज महाराष्ट्र ही संतांच्या भूमीची ओळख आहे. या ठिकाणी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या संतांनी भक्ती मार्गाची शिकवण दिली. तोच मार्ग आपण चोखाळतोय. आणि म्हणून संतोष बांगर आता या सर्व कावड यात्रेमुळे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे, चांगल्यांच्या साथी संगतीमुळे या ठिकाणी कधी आपण सांगतो की राजकीय अधिष्ठान हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठानापेक्षा खाली असतं. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असतं, हे मानणारे आपण लोक आहोत. आणि म्हणून संतांची परंपरा, त्यांचं संतांचं शिकवण, वारकऱ्यांची शिकवण आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी एवढंच सांगतो, या महाराष्ट्राची, या मराठवाड्याची, या हिंगोलीची, या आपल्या सर्वांची या ठिकाणी सर्व काळजी चिंता मिटू द्या. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये
चांगले दिवस सुखाचे समृद्धीचे आनंदाचे येऊ द्या, हीच मी महादेवाकडे प्रार्थना करतो, ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आता तुम्ही आता देश जिंकलाय. या ठिकाणी देश जिंकला आपण महायुतीने, राज्य जिंकलं. आता आपल्याला काय करायचंय? आता व्यासपीठावर बसलेल्या लोकांची निवडणूक झाली आहे. आता समोर उभ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, मग जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असतील, या निवडणुका देखील एकजुटीने आपल्याला जिंकायची आहे. जिंकणार ना? मला आता श्रीराम दादा बांगर यांचं मगाशी नाव सांगितलं. मग भगवा फडकवणार की नाही? फडकवणार? हात उंच करून दाखवा. चला, हे दोघं बी आले, दोघं पण आले. ठीक आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. श्रीराम दादा, तुम्हाला शुभेच्छा. संतोषला शुभेच्छा दिलेल्याच आहेत. पुन्हा एकदा मी सर्व कावड यात्रेत सहभागी झालेल्या शिवभक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून अभिनंदन करतो. आणि आदिवासी समाजाने मगाशी एक मला निवेदन दिलं आहे, आदिवासी युवा कल्याण संघाने. हे आदिवासी आपले बांधव आहेत, आपल्या भगिनी आहेत. आणि म्हणून या आदिवासी बांधवांना देखील त्यांच्या ज्या मागण्या आहेत, जे त्यांचं माझ्याकडे निवेदन आहे अधिसंख्य पदांचं आणि त्याचबरोबर रिक्त पदांचं, हे महायुती सरकार, आदिवासी समाजाला न्याय देणारी महायुती सरकार आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो, उद्या या ठिकाणी आमची मंत्रिमंडळाची बैठक आहे. मुख्यमंत्र्यांची चर्चा करून यावर देखील सकारात्मक आपण निर्णय घेऊ, हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आणि पुन्हा मी म्हणून आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं काम महायुती सरकार करेल. पण तुम्ही मनाला आणि शरीराला वेदना करून घेऊ नका. उपोषणला बसलेले जे माझे बांधव भगिनी आहेत, त्यांनी उपोषण मागे घ्यावं. आणि त्यांच्या पाठीशी संतोष बांगर तर आहेच, पण हा एकनाथ शिंदे पण